हे आहे भाऊ तुमच्या भावाच्या आजची जबरदस्त बिर्याणी. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आलते भाऊ मला मावशीच्या घरी पाहुणे. ते म्हणत आता रोहित आज बिर्याणी खाऊ घाल गळा तुझ्या हातची. तुमचा भाऊ बी काय भाऊ मागे हट्टे का आलो डायरेक्ट मार्केटमध्ये चिकन गिकन तर घेतलं भाऊ तुमच्या भावानं. आता घेतला पहिले भाजीपाला घेतले भाऊ तांदूळ आणि याच्यात सगळेच मसाले आपल्या बिर्याणीला लागणारे. घेतला भाऊ एक गिलास रसाचा. आणि कांदे तर काही भाऊ आपण मार्केटमधून आणले नाही, कारण की आपल्या घरीच कांद्याचा ढीक पडेला आहे. हे आहे भाऊ आपल्या बिर्याणीचं पूर्ण सामान आणि आपण बनवून राहिलो दम बिर्याणी. चावल तर घातले भाऊ आपण भिजून. म्हटलं आता चिकन सगळ्या मसाल्यात अर्धा घंट्यासाठी भिजून घालून ठेवू. भाऊ जेवढ्या वेळपर्यंत तुम्ही चिकन मसाल्यात डुबून ठेवसाल ना तेवढी जबरदस्त बिर्याणी लागेल ते की खतरनाक. साहिल तर भाऊ मग खतरनाक सेवा करते. घाम आलता तर घाम बी पुसून देतो म्हणे रोहितदा. तोपर्यंत भाऊ मग काकानं बी पेटवली ती चूल. आणि तुम्हाला माहिती आहे बिर्याणी बनवायची मजा फक्त चुलीवरच येते भाऊ. पर्यंत झालते भाऊ आपले चावल बी रेडी. भाऊ आपण थोडंसं शिजवलं तर म्हटलं थोडं चिकन साईडला काढून देऊन त्यात चावल देऊ भाऊ टाकून. बिर्याणी एवढी जबरदस्त दिसत आहे की शिजेच्या अगोदरच असं वाटते खाऊन घ्यावा. तर आपली बिर्याणी झालती भाऊ दम साठी रेडीच. त्याला म्हटलं आता अर्धा घंटा देऊया आपण दम. सगळ्याचे सुकले होते भाऊ तोंड. रोहितदा बिर्याणी बनवायला एवढा टाइम मिळाला भाऊ, तुम्हाला दम बिर्याणीच खायची आहे ना. आता एवढ्याच झालती भाऊ आपली बिर्याणी तयार. खुशबू एवढी खतरनाक येते की जबरदस्त डायरेक्ट. भाऊ कोणाला जर बिर्याणी खायची असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. हातवात हे बी सांगून द्या कशी झाली भाऊ बिर्याणी. सगळेच जण बसलो भाऊ खायला. बिर्याणी एकच नंबर झाली म्हणा. चला भाऊ मी बी देतो बिर्याणीवर रट्टा ठेवून. आणि तुमच्या ते फॉलोचं बटन दबत नसेल तर एखादा माणूस सांगा भाऊ रोजाना घ्या दाबून. भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये.